टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। मध्य रेल्वेवर आज शेवटची लोकल रात्री 11:30 वाजता 4 ठिकाणी विशेष ब्लॉक, वाहतुकीवर होणार परिणाम। रविवारी मुंबईतून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकमधून सुटका। मुंबईतल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं 83% काम पूर्ण। आरे ते कप परेड दरम्यान धावणाऱ्या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट। राजापूरमध्ये रिफायनरी समर्थकांनी काढला मोर्चा। आंदोलनामध्ये नितेश राणेंसह निलेश राणेंचाही सहभाग। कोकणात रोजगार येण्याला ठाकरेंचा विरोध। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप। रिफायनरीमुळे शेतीचं नुकसान होणार नसल्याचंही केलं स्पष्ट। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची पोलिसांसोबत बाचाबाची। कातळ शिल्प पाहण्यासाठी जाताना पोलिसांनी रोखल्याने वाद। आम्ही बारसूमधल्या कष्टकऱ्यांसोबत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही। संजय राऊतांची टीका। पोकळ धमक्या देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेली अब्रू नुकसानीची याचिका। 9 जूनला प्रकरणाची पुढील सुनावणी। भिवंडीत मनसेला खिंडार। मनसेच्या 40 पदाधिकाऱ्यांचा ठाकरे पक्षात प्रवेश। भाईंदरमध्ये ज्वेलर्सला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न। सर्व घटना सीसीटीव्हीत कैद। आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती। एअर इंडियाच्या विमानामध्ये महिला प्रवाशाला चावला विंचू। महिलेची प्रकृती स्थिर। विमानात विंचू कुठून आला याचा तपास सुरू। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सिद्धिविनायक चरणी सहकुटुंब बाप्पांचं घेतलं दर्शन। गोविंदपुरी भागातील हुक्का बारमध्ये एका अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून आणि चाकून हत्या। घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल। तपास सुरू। देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2961 रुग्णांची नोंद, तर सक्रिय रुग्ण संख्या 30,000वर। सत्तर वर्षांनंतर ब्रिटनला मिळाला नवा राजा। किंग प्रिन्स चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न। शाहरुख खानचं चाहत्यांना सरप्राईज। जवान चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली। 2 जून ऐवजी 7 सप्टेंबरला होणार प्रदर्शित। नमस्कार। महामुंबईमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा पुढल्या अर्ध्या तासात घेण्याआधी एक नजर महा हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले। लोकांना विचारून मुंबईचा महापौर बंगला ठापलात का? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। बारसू रिफायनरीवरती राज ठाकरेंचं प्रश्नचिन्ह। कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी विकास कसा करता? राज ठाकरेंचा सवाल। तुमच्या पायाखालची जमीन निघून जाते तरीही तुम्हाला कळत नाही। नेत्यांचे मित्र कवडीमोल भावानं जमिनी घेतात आणि कोट्यवधी कमावतात। बारसूवरून राज ठाकरेंनी सुनावलं। शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता। राजीनाम्यानंतर अजित पवारांची दादागिरी पाहून राजीनामा मागे। राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला।
चोरलेलं धनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येतो, उद्याचं येणारं सरकार हे आपलं आणि जनतेचं, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास. बारसू रिफायनरीसाठी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंचा घणाघात. बारसूमध्ये सगळे जागा मालक उपरे, ठाकरेंचा आरोप. रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल, उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान. काहींना माझ्यावरती टीका केल्याशिवाय जेवण मिळत नाही, शिवसेना मोठी करणारी माणसं माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल. सत्ता संघर्षाचा निकाल काहीही लागला तरी विधान भवनामध्ये शिंदेंकडे बहुमत, त्यामुळे फरक पडणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टम, वेगमर्यादा ओलांडल्यास वाहन ब्लॅकलिस्ट होणार. आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई. रत्नागिरीमधल्या सभेत राज ठाकरेंनी मुंबईतल्या महापौर बंगल्यावरून उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केलाय. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापौरांचा बंगला ढापला असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. हे करत असताना जनतेचं हित कुठे गेलेलं होतं असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय. आधीच निवडणुकांचे पडघम वाजत असताना दुसरीकडे मात्र ठाकरे बंधूंच्या तोफा आज थेटपणे कोकणात धडाडलेल्या होत्या. त्यापैकी महाड आणि दुसरीकडे रत्नागिरी या ठिकाणी सुरू असलेल्या या सभांदरम्यान मात्र राज ठाकरेंनी आता उद्धव ठाकरेंवर एक मोठा घणाघात केलाय. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता काय सांगतायत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे वा, मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापलात. रत्नागिरीच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान राज ठाकरेंच्या या टीकेला अनंत गीते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंच्या बोलण्याला जास्त महत्त्व देत नसल्याचंही गीतेंनी म्हटलं. कोणी काय टीका केली त्याची दखल प्रत्येकानं घेतलीच पाहिजे असं नाही आहे. आणि जे दखल घेण्यायोग्य नाहीत त्याच्यावर मला भाष्य करायची इच्छा नाही. कोणी काही बोलत ना, ज्यावेळेला हत्ती रस्त्यानं चालतो अनेक भुंकत असतात, म्हणून त्या भुंकण्याकडे कोण लक्ष देत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रत्नागिरीमधल्या सभेत बारसूमधील कातळ शिल्पांचा मुद्दा उपस्थित केला गेला. कातळ शिल्पाची चित्रफीतच राज ठाकरेंनी सभेत दाखवली. कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी 3 किलोमीटरच्या आत विकास कामं करता येत नाहीत असं राज ठाकरेंनी म्हटलं. कोकणातील जमिनी विकू नका असं आवाहनही राज ठाकरेंनी कोकणातल्या जनतेला केलंय. आतापर्यंत राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेले, मात्र आता यापुढे राज्यातून आणखी प्रकल्प बाहेर जाणं परवडणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय. उद्या युनेस्कोने सांगितल्यानंतर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. ती जिथे कातळ शिल्प आहे त्याच्यापासून एक त्याला बफर एरिया म्हणतात, म्हणजे काही किलोमीटरचा असतो, किलोमीटरचा. त्या भागामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही. मला बघाशी कोणीतरी सांगितलं जवळपास तो जर भाग आला तर त्याच्या भोवती 3 किलोमीटर तुम्हाला प्रगती करताच येत नाही, काही करता येत नाही. कारण ती गोष्ट जगासाठी उघडी होते, जगासाठी उपलब्ध होते आणि जगभरामधनं लोक ती पाहण्यासाठी म्हणून येतात तिथे. तशी ती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तशी ती डेव्हलप करायला लागते. उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये शिवगर्जना सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर तोफ डागली. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रावर निशाणा साधला. रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
कर्नाटकमधील निवडणूक प्रचारावरूनही पंतप्रधान मोदींना ठाकरेंनी लक्ष्य केलं. निवडणूक जिंकण्यासाठी बजरंग बलीच्या बळाची आवश्यकता भासते, तर तुमचं बळ कुठे गेलं असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. तसंच अब की बार भाजप तडीपार म्हणत ठाकरेंनी नवा नारा दिलाय. पण इकडे बारसूमध्ये माझ्या गोरगरीब माझ्या कोकणी भूमिपुत्रांवरती लाठ्या चालवताय, अश्रुधूर सोडताय. कुठली लोकशाही? बरं, प्रकल्प जर का एवढा सोन्यासारखा असेल तर मग लाठ्या का चालवता, पोलीस दल का आणता? प्रकल्प एवढा चांगला असेल तर आज मी जे जाऊन केलं पोलिसांनी मी बाजूला केलं आणि जनतेत जाऊन उभा राहिलो. जर मी पोलिसांच्या शिवाय जनतेत जाऊन उभा राहू शकतो तर तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे हे जनतेत जाऊन सांगत का नाही की हा प्रकल्प तुझ्या हिताचा आहे म्हणून? ठरवू दे जनतेला. उद्या रिफायनरी आल्यानंतर ही माझी भूमिपुत्र हे काय तिथले कोकणचे राजे भिकेचे कटोरे घेऊन फिरणार वणवण? या भांडवलदारांचे दाराशी उभे करणार तुम्ही? यांचं आपलं ठीक आहे, खोके घेऊन मोकळे झालेत, तुमची सगळी धन झालेली आहे, पण माझं कोकणचं वैभव तुम्ही का मारता आहात? कोकणच्या भूमिपुत्रांवरती उपऱ्यांचा वरवंटा का चालवता आहात? याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. जर ते लोकांना आवाहन करत असतील की तुम्ही बजरंग बली की जय म्हणून मतदान करा, तर मी तुम्हाला सांगतोय की या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणून या भाजपाला तडीपार करा. आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला हीच अशीच करावी लागेल की अब की बार भाजप तडीपार. भारतीय जनता पक्षाने तर एवढा नीच डाव केला की आपलं चिन्हही चोरलं, आपलं धनुष्यबाण चोरलं आणि तो त्यांच्या डोक्यावरती मारला. म्हणजे आज मी केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊनच तुमच्या समोर आलेलो आहे, बाकी माझ्या हातात काही नाही. पंतप्रधानांनी मन की बात केली, 100 वेळा झाल्या. 100 वेळा बोलले म्हणून सचिन तेंडुलकरच्या सेंचुरीची मजा नाही अजून. 100 वेळा बोलले, पण तुमच्या मन की बात त्याच्यामध्ये होती. 2014 साली जी त्यांनी आश्वासने दिली होती, बोला ना तुम्ही आता एकमेकात बोलायला लागा की काय काय त्यावेळेला जे बोलले होते ते आतापर्यंत खरं त्यांनी केलेलं आहे. महागाई कमी झाली, नोकऱ्या मिळाल्या, उज्ज्वला योजना मिळते तुम्हाला. अनेक योजना अशा आहेत की त्यांची नावं आणि योजना आपण विसरूनच गेलो. तर उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेतून मोदींवरही टीका केली आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धवजी, आदरणीय पंतप्रधानजी यांच्या मन की बातवर टीका करायची आपली पात्रता तरी आहे का? तुम्हाला गेल्या 2.5 वर्षात तुमच्या सहकारी आमदारांची मन की बात ऐकता आली नाही. तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले, हे देखील तुम्हाला कळलं नाही. 2.5 वर्ष तुम्हाला जनतेच्या हिताचं एकही काम करता आलं नाही. तर तुमच्या सरकारची कारकीर्द 100 कोटी वसूल करण्यात गेली आणि तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल गप्पा मारतात. जरा भान ठेवून बोला, भ्रष्ट कारभार कुणाचा आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे. तर 2.5 वर्ष तुम्हाला जनतेच्या हिताचं एकही काम करता आलं नाही. उद्धवजी, आदरणीय पंतप्रधानजी यांच्या मन की बातवर टीका करायची लायकी नसल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरून ठाकरेंची टीका देखील पाहायला मिळाली. 16 वर्षांपासून महामार्गाचं काम हे प्रलंबित आहे आणि रस्त्यासाठी फडणवीस गडकरींना फोन जात असल्याचं देखील राज यांचं म्हणणं आहे. रस्त्याच्या दुर्दशेविषयी दोघांना बोललो, ठेकेदार का पळून गेले असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. मी मागच्या वेळेला जेव्हा आलो मी या कोकणाच्या रस्त्यावरनं 2007 साली 2007 मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू झालं, अजून पूर्ण होत नाहीये. काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी? कुठे आहेत तुमचे खासदार? कुठे आहेत तुमचे आमदार? कारण त्याच लोकांना सतत तुम्ही निवडून देताय, त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की अरे काम केलं काय नाही केलं काय, ही माणसं आम्हाला निवडून देणारच आहेत.
राज ठाकरेंनी थेटपणे अजित पवारांवरती देखील हल्लाबोल केला। पवारांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांची भाषा बदलल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। पवारांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांनाच गप्प केलं असतं असाही टोला त्यांनी लगावला। अजित पवारांच्या बदलत्या भाषेमुळेच शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता, पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, तो गप्पा बस, तो शांत बस, तो माईक हातात घे, ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल या गप्पावास। काय चालू होतं, काही पोच नाही, काही नाही। जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या की होतंय ते बरं होतंय। मी त्या दिवशी माझा एक मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं काकांकडे लक्ष द्या। ते कधी कोणती गोष्ट करतील काय सांगता येत नाही। असो, तो त्यांच्या पक्षातला विषय, आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी। सध्याची महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती गेले काही महिने मला समजेन अशीच झाली ती, गेले काही वर्षच, 1-2-4 वर्ष तर झाली, तर काही कोण कुठे आहे तेच समजत नाही मला। काही आमदार ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला प्रश्न पडतो की विचारू असं वाटतं सध्या कुठे आहे। आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता, तो काल संपला। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरून जोरदार टीका केलेली आहे। ज्यांनी 2.5 वर्षांमध्ये साधा एक प्रकल्प कोकणासाठी आणला नाही, ते आज आलेल्या प्रकल्पाला विरोध करतायत अशा शब्दात राणेंनी टीकास्त्र सोडलं। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सर्वात निकामी मुख्यमंत्री असून मातोश्रीवरती खोके पोहोचले नसते तर उद्धव ठाकरेंची आतापर्यंत काय केलं असतं असा प्रहार नारायण राणेंनी केलाय। स्वतःला दीर्घकाळ चालता येत नाही, कोणावर हात वर करू शकत नाही, तरी पण पेटूच्या भाषा का बोलतात मला कळत नाही। मुख्यमंत्री होते जेमतेम, मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मंत्रालयात गेलो 6 माळ्यावर। त्या तिथल्या स्टाफने सांगितलं, साहेब यापूर्वीचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात 2दा झाले, 2दाच। त्यांना कोकणाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, काय द्वेष आहे? कोणताही प्रकल्प यांनी 2.5 वर्षात कोकणात आणला नाही, ना खासदारांनी आणला, ना आमदारांनी आणला, ना पाटबंधाऱ्याचा प्रकल्प, ना रस्ते, ना ब्रिज, इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी सांगावं हे आम्ही खास भाव स्पेशल म्हणून आम्ही आणलं इथे। कोकणाच्या विकासात योगदान काही नाही। आता हेच्या पूर्वी हेच लोक म्हणायचे, आम्ही ऐकायचो, कोकणाचा कॅलिफोर्निया करू, कोकणाचा कॅलिफोर्निया करू। जरा कॅलिफोर्नियात काय जरा माहिती घ्यावं उद्धव ठाकरे। शिवसेनेच्या लोकांना सांगतो, कॅलिफोर्नियामध्ये मी माहिती घेतली, रिफायनरीचे 14 प्रकल्प आहेत, 14। तिथे एन्व्हायरमेंट नाही, 14 आहेत। मग इथेच विरोध का?
उद्धव ठाकरेंना भाजपच्या प्रवीण दरेकरांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांच्या आयुष्याचं मातेरं केलं. हिंदुत्वाच्या बाबतीत तीच कॅसेट लावतायत. बाळासाहेबांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या लाचारीसाठी ते बसले होते, असा पलटवार दरेकरांनी केलाय. देशाच्या सैनिकांची काळजी उद्धव ठाकरे साहेबांनी करण्याची आवश्यकता नाही. देशाभिमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. धाडसी असे गृहमंत्री, रक्षामंत्री या देशाला लाभलेले आहेत. त्यामुळे देशाच्या सैनिकांची काळजी करू नका. ज्या सैनिकांच्या जीवावर, शिवसैनिकांच्या जीवावर पक्ष उभा राहिला, त्या शिवसैनिकांच्या आयुष्याचं मातेरं केलं. त्या शिवसैनिकांच्या जीवनामध्ये आपण काय दिलं याचा उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करा, अशी माझी या निमित्तानं या ठिकाणी विनंती आहे. तर महामुंबईमध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची.